ओके, काल आपण स्टार्ट केलेलं की मियोसिस जे असते प्रोसेस मियोसिसची, त्यामध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात. तर मियोसिस फर्स्ट आपण काल डिस्कस करत होतो, आठवते का? बरोबर ना? हॅलो, फिगर ड्रॉ केलाय का काल तुम्ही? मियोसिस फर्स्ट मध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात? लेप्टोटीन, जायगोटीन, पॅकिटीन, डिप्लोटीन, डिप्लोटीन, डायाकायनेसिस. येस. मग लेप्टोटीन मध्ये काय? त्याला होतं आपण 3 थ्रेडेड स्टेज, बरोबर. यामध्ये जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला असे 3 स्ट्रक्चर्स दिसतात. झायगोटीन मध्ये हे जे 3 स्ट्रक्चर असतात ते पेअर फॉर्म करतात, बरोबर. झायगोटीन मध्ये हे पेअर फॉर्म करतात आणि पेअर फॉर्म करून यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म होतं. त्याला बोलतो आपण काय? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आठवतं? या प्रोसेसला म्हणतो आपण सिनॅप्सिस आणि याला म्हणतो आपण काय? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. पुढची फेज असते पॅचेटिन फेज. यामध्ये क्रोमोझोम आणखी कंडेन्सेशन होतं, आणखी कंडेन्सेशन होतं आणि हे जे क्रोमोझोम तुम्हाला दिसत आहेत यांनी ज्यांनी पेअर फॉर्म केलेली आहे हे आणखी कंडेन्स होणार, आणखी कंडेन्स होणार तर तुम्हाला ते असे दिसतील, बरोबर. आणि दुसरा जो पेअर असेल तो पेअर तुम्हाला असा दिसेल. आणि मग हे जे 2 पार्ट असतील या दोन्ही पार्ट मध्ये इथे क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, बरोबर. या पॉइंट मध्ये दोघांकडे क्रॉसिंग ओव्हर होणार म्हणजे दोघांचे पार्ट एक्सचेंज. सर, हा, ते जे क्रॉसिंग ओव्हर होतं ते दोन्ही आर्म्सचं होतं का? म्हणजे खालच्या साईडच्या आर्मचं पण क्रॉसिंग ओव्हर होतं? हा, कुठे पण होऊ शकतं. आपण ते इथे एक सिम्बॉलिकली दाखवलं एका बाजूला, पण इथे कुठेही क्रॉसिंग ओव्हर होऊ शकते. या पूर्ण लाईन मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट कुठेही एखाद्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. फक्त एकदाच होतं का? म्हणजे ते का 2 वेळा होऊ शकतं? क्रॉसिंग ओव्हर एकापेक्षा जास्त पॉइंट लावू शकतं, पण ते फक्त याच फेज मध्ये होईल एकदाच. कोणत्या फेज मध्ये? पॅचेट. ओके सर. पण ते किती वेळेस म्हणजे कोणत्याही ठिकाणी होऊ शकते. इथं पण होऊ शकेल, इथं पण होऊ शकेल. समजते का? नाही सर, एकाच वेळेला 2 ठिकाणी वगैरे असं होऊ शकतं का? होऊ शकतं ना, होऊ शकतं, होऊ शकतं. एकाच वेळेला 2 ठिकाणी, एकाच वेळेला 3 ठिकाणी, एकाच वेळेला 4 ठिकाणी पण होऊ शकतं. ओके सर. हा, पण ते होणार कोणत्या फेज मध्ये? पॅचेटिंग. पॅचेटिंग फेज. ठीक आहे. पॅचेटिंग फेज मध्ये होणार क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट. त्यालाच काय बोलतो? रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन कम्प्लीट होणार. त्यानंतर पुढची फेज असेल डिप्लोटीन. आणि मग डिप्लोटीन मध्ये हे जे दोन्ही क्रोमोझोम असतील ते ज्या ज्या ठिकाणी अटॅच होते, फॉर एक्झाम्पल इथे अटॅच होते, इथे अटॅच होते, इथे अटॅच होते, याला म्हणतो आपण सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. हे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जिथे जिथे असेल ना तिथे तिथे क्रोमोझोम सेपरेट होतील, तिथे तिथे क्रोमोझोम सेपरेट होतील. पण जिथे क्रॉसिंग ओव्हर आहे ना, सपोज या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर झालं, तिथे ते अटॅच होऊनच राहतील. जिथे क्रॉसिंग ओव्हर झालं तिथे ते अटॅच होऊनच राहतील. मग इथे बघा, इथे एक एक्स शेप स्ट्रक्चर बनलं का? बघा बरं, इथे पण बघा एक्स शेप स्ट्रक्चर बनलं का? या एक्स शेप स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो माहिती? चियास्मॅटा. काय म्हणायचं? चियास्मॅटा. 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 येस. जिथे पॉइंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे, जिथे क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे तिथे डिप्लोटीन मध्ये क्रोमोझोम एकमेकांना अटॅचच राहतात आणि तिथे एक्स शेप स्ट्रक्चर बनतं, त्याला म्हणतो आपण चियास्मॅटा. ठीक आहे. आणि बाकीचे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स असतात, इतर जे राहिलेले सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स असतात ते डिझॉल्व्ह होतात, म्हणजे ते तुटून जातात. बघा, इतर कुठेही कॉन्टॅक्ट नाही दाखवला आपण, फक्त कुठे दाखवला? कॉन्टॅक्ट. जिथे क्रॉसिंग ओव्हर झालं तिथेच फक्त कॉन्टॅक्ट दिसतो तुम्हाला.
म्हणजे चियास्मॅटा जे असतात ते फॉर्म होतात. चियास्मॅटा काय आहे, कोणत्या शेपचे स्ट्रक्चर असतात, एक शेप स्ट्रक्चर. जिथे तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे त्या ठिकाणी दोघे एकमेकांना असे अटॅच झालेले दिसतात तुम्हाला, एक शेप स्ट्रक्चर म्हणतो. चियास्मॅटा फॉर्म झालेले दिसतात. दुसरी गोष्ट इथे दिसते, डिझोल्युशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. डिझोल्युशन ऑफ काय, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. कळालंय? डिझोल्युशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, हे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स इथे बनलेले असतात ना, हे इथे पण होते यांच्यामध्ये. हे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स पूर्णपणे तुटणार. फक्त जिथे क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे, सपोज या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर झालं की या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर झालं, त्या ठिकाणी ते एकमेकांना अटॅच असणार. तिथे ते एकमेकांना ढकलतायत. हा या डायरेक्शनला ढकलतो याला, हा या डायरेक्शनला ढकलतो, पुश करतो ते दोघे एकमेकांना. त्यामुळे काय होणार, यांच्यामध्ये असलेला जो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे तो डिझॉल्व्ह होणार. समजतंय का तुम्हाला? हॅलो हॅलो. येस सर. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह झाला म्हणजे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स यातला ब्रेक होतोय, पण तरी सुद्धा ते दोघे एकमेकांना अटॅच आहेत. कुठे, जिथे क्रॉसिंग ओव्हर झाले, एक शेप स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतो आपण चियास्मॅटा. ठीक आहे, पुढचा पॉईंट कोणता आहे, डायाकायनेसिस. सर पण ते सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स म्हणून तर हे झालेले आहेत ना अटॅच. ते सगळ्या खूप साऱ्या ठिकाणी झाला होता ना सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. बघ बरं, या पूर्ण लाईन मध्ये इथे झाला, इथे झाला, इथे झाला, इथे झाला, जिथे जिथे पूर्ण लाईन मध्ये असते ते खूप साऱ्या ठिकाणी झालं म्हणलं असेल. पण चियास्मॅटा काय खूप साऱ्या ठिकाणी झालं का, क्रॉसिंग ओव्हर सर्व खूप साऱ्या ठिकाणी झालं नाही. सपोज 10 ठिकाणी सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स बनले असतील तर फक्त 2 ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालं असेल. समजतंय का? येस सर. मग ते बाकीचे जे ठिकाणी असतील, बाकीचे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स असतील ते सर्व डिझॉल्व्ह होणार. कोणत्या फेज मध्ये? डिप्लोटी. आणि क्रॉसिंग ओव्हर जे असेल ते क्रॉसिंग ओव्हर इथे झालेलं आहे, ते एकमेकांना अटॅच असतील, तिथे एक शेप स्ट्रक्चर बनलेलं असेल. आणि या एक शेप स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, चियास्मॅटा. क्लिअर? येस. आता पुढची फेज डायाकायनेसिस. डायाकायनेसिस मध्ये काय होईल माहिती का, चियास्मॅटा जे असतील कसे बघायचे चियास्मॅटा, एक मिनिट लक्ष द्या सर्वांना. हा एक सपोज क्रोमोझोम आहे, हा दुसरा आहे. हे दोघांनी असं एकमेकांना क्रॉस केले, असं क्रॉस केलं तर इथे चियास्मॅटा बनलेला या पॉइंटला आणि या पॉइंटला पण चियास्मॅटा. दोन्ही पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर झालं. क्रॉसिंग ओव्हर झालं होतं म्हणजे काय, याचा हा पार्ट इकडे येणार आहे, याचा हा पार्ट तिकडे जाणार. म्हणजे काय, दोन्ही क्रोमोझोमचे जे पार्ट असतात ना, म्हणजे जिथे क्रॉसिंग ओव्हर होतं तिथे दोन्ही पार्ट एक्सचेंज होऊन जातात डायरेक्ट. दोन्ही पार्ट एक्सचेंज होतात म्हणजे कसे एक्सचेंज होतात बघा, इकडे लक्ष द्या. तुम्हाला मी एखाद्या कलर मध्ये दाखवतो. सपोज हा एक क्रोमोझोम, हा असा आहे, इकडे बघा दिसतंय का तुम्हाला, हे वरती ब्ल्यू काढतोय मी ते, हा एक असा आहे आणि हा दुसरा असा आहे. या दोघांमध्ये असं क्रॉसिंग ओव्हर झालं. क्रॉसिंग ओव्हर ज्यावेळेस कम्प्लीट होणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला कसं दिसेल माहिती, त्यावेळेस तुम्हाला दिसेल की हा जो ब्ल्यू आहे ना, हा ब्ल्यू या ब्ल्यू कडे हा जो पार्ट आहे जिथे क्रॉसिंग ओव्हर झालं तिथे हा पार्ट बघायचा, रेड झाला, याने रेडचा पार्ट घेतो, कळतंय का? आणि जो रेड असेल ना, इथे पण क्रॉसिंग ओव्हर झालं या पॉइंटला, ते याने पण याचा रेडचा पार्ट ब्ल्यू. समजतंय? आणि जो रेड असेल त्याने ब्ल्यूचा पार्ट घेतला, याला म्हणतात क्रॉसिंग. बघा, याने याचा पार्ट घेतला कारण जिथे जिथे त्यांनी क्रॉस केलं ना तिथे दोघांचे पार्ट एक्सचेंज झाले. हे समजतंय का तुम्हाला? बघा नक्की. हॅलो, या पार्टला
इथे या पार्टला जिथे क्रॉसिंग ओव्हर होणार आहे तिथे ते एकमेकांचा डीएनए एक्सचेंज करणार, त्यांचा डीएनए एक्सचेंज होणार तेवढ्या पार्ट, आणि त्या पार्ट मधला डीएनए एक्सचेंज होतो म्हणजे तिथे क्रॉसिंग ओव्हर होतं ज्या ग्रुप. समजते का? तर मग डायकायनेसिस मध्ये काय होणार आहे? डायकायनेसिस मध्ये इथे चियास्मॅटा बनलेले आहे. आता तुला समजते का रे? हो सर. आता बघ इथे जे एक्स शेप स्ट्रक्चर बनलं, एक्स शेप जे स्ट्रक्चर बनलेलं आहे हे चियास्मॅटा या पॉइंटला, इथे पण या पॉइंटला चियास्मॅटा, ते काय होईल पुढे ढकललं जाईल. आता चियास्मॅटा काय होणार आहे? चियास्मॅटा इकडे अलीकडे आहेत, तर या चियास्मॅटा एकमेकांना पुढे पुढे ढकलणार, पुढे पुढे ढकलणार. तुम्ही हे या डायरेक्शनला पुश करणार आणि हे या डायरेक्शनला पुश करणार. कळतंय? म्हणजे दोन्ही क्रोमोझोम हे एकमेकांपासून दूर जाणार. हा क्रोमोझोम इकडे जाणार, हा क्रोमोझोम इकडे जाणार. याला म्हणतो आपण टर्मिनलायझेशन ऑफ चियास्मॅटा. बघा आता चियास्मॅटा इथे येते आपण आणि इथे येते आपण, हे चियास्मॅटा आणखी पुढे ढकलले जातात. कसे पुढे ढकलले जातील? पुश केले जातील पुढे. याला म्हणतो आपण डायकायनेसिस. लक्ष द्यायचं. डायकायनेसिस मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन तर डिसअपियर होतेच. पॅचिटिन आणि डिप्लोटिन मध्ये काय फरक? पॅचिटिन मध्ये तुला इथे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्सेस दिसतात मध्ये, पॅचिटिन मध्ये क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन कम्प्लीट होतं, आणि डिप्लोटिन मध्ये फक्त तुम्हाला चियास्मॅटा दिसतात. डिप्लोटिन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही राहून, हा फरक. पॅचिटिन मध्ये तुला क्रॉसिंग ओव्हर होताना दिसेल किंवा रिकॉम्बिनेशन होताना दिसेल. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? एकाचा पार्ट दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याचा पार्ट पहिल्याकडे जातो असं. ठीक आहे. तर हे जे आहे याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. हे तुला पॅचिटिन मध्ये दिसेल. डिप्लोटिन मध्ये तुला क्रॉसिंग ओव्हर जे असेल ते कम्प्लीट झालेलं असेल तुमचं, म्हणजे सेलचं क्रॉसिंग ओव्हर जे असेल डिप्लोटिन मध्ये कम्प्लीट झालेलं असेल, तरी सुद्धा ते अटॅच असतील एका पॉइंटला. तिथे एक शेप स्ट्रक्चर बनेल, ते चियास्मॅटा असेल. म्हणजे चियास्मॅटा फॉर्मेशन कोणत्या फेज मध्ये होतं असं जर विचारलं तर तुमचा आन्सर असला पाहिजे डिप्लोटिन. क्रॉसिंग ओव्हर कोणत्या फेज मध्ये होतं तर तुमचं आन्सर असलं पाहिजे पॅचिटिन. ठीक आहे. आता बघा जिथे क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे ज्या पॉइंटला, त्याला चियास्मॅटा म्हटलं आपण. हे चियास्मॅटा जे असतात ना, ते चियास्मॅटा पुढे पुढे ढकलले जातात, पुढे पुढे ढकलले जातात, कारण दोन्ही क्रोमोझोम दोन बाजूला पुश होणार, दोन क्रोमोझोम दोन बाजूला पुश होणार आहे. तर मी चियास्मॅटा बघ, चियास्मॅटाचं टर्मिनलायझेशन, टर्मिनलायझेशन म्हणजे टर्मिनीला जातात चियास्मॅटा, हे असे टर्मिनीला जातात. हे बघ एंडला गेले चियास्मॅटा, दिसतात का तुम्हाला? आता चियास्मॅटा कुठे आले? आले का एंडला? हॅलो, कळते का रे? हो सर. हे बघा ना एंडला आले चियास्मॅटा. ठीक आहे. याला म्हणतो आपण टर्मिनलायझेशन ऑफ चियास्मॅटा. मग डायकायनेसिसची काय प्रोसेस आहे? काय होणार डायकायनेसिस मध्ये? टर्मिनलायझेशन ऑफ काय रे? चियास्मॅटा. का बरं टर्मिनलायझेशन होणार चियास्मॅटाचं? कारण चियास्मॅटा टर्मिनीला आले. डिप्लोटिन मध्ये काय झालं? डिप्लोटिन मध्ये चियास्मॅटा बनले होते, क्रॉस एक शेप स्ट्रक्चर तुम्हाला दिसतात. हे एक शेप स्ट्रक्चर बघा, क्लिअरली एक शेप दिसतात. ते आणखी पुढे ढकलले जातील आणि चियास्मॅटा जे असतील आणखी एंडला जातील. बघा इथे आता एंडला गेली आणि इथे टर्मिनलायझेशन झालं चियास्मॅटा. त्यानंतर डायकायनेसिस मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होणार आहे आणि न्यूक्लिओलस सुद्धा डिसअपियर होणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे सर्व काय होणार? डिसअपियर होणार आहेत. तुम्हाला इथे आता दिसत नाही. आणि या पद्धतीने इथे मिओसिस फर्स्ट मधली पहिली फेज कंप्लीट झाली. कोणती फेज? माझा आवाज येतोय का क्लिअर? हो सर. हो. येस सर. फर्स्ट मधली प्रोफेज फर्स्ट इथे कंप्लीट झाली. क्लिअर आहे का तुम्हाला? लेप्टोटीन मध्ये थ्रेड जे होते, म्हणजे जे क्रोमॅटिन मटेरियल असतं त्याच्या अगोदर इंटरफेस मध्ये असं क्रोमॅटिन मटेरियल असतं, याचं पॅकेजिंग होणार आहे, याचं पॅकेजिंग होणार, कंडेन्सेशन होणार. आणि लेप्टोटीन मध्ये तुम्हाला असे 3 थ्रेडेड स्ट्रक्चर दिसतात. झायगोटीन मध्ये हे जे थ्रेड असतात ते आणखी कंडेन्सेशन होणार आहे यांचं, आणि हे एकमेकांबरोबर पेअर होतात. याला म्हणतो आपण सिनॅप्सिस. आणि कॉम्प्लेक्स फॉर्म त्याला म्हणतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. पॅचिटिन मध्ये हे दोघे एकमेकांना क्रॉस करणार, क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन होईल पॅचिटिन. डिप्लोटीन मध्ये जिथे क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे तिथे ते अटॅच असतील, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होईल आणि इथे चियास्मॅटा तुम्हाला दिसतील डिप्लोटीन मध्ये. डायकायनेसिस मध्ये चियास्मॅटा आणखी पुढे पुढे जाते. ओके. आणि त्यांचं टर्मिनलायझेशन होईल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस जो असेल तो डिसॅपियर.
क्लिअर? सर बोला ना. सर जे आर्म अटॅच होतात त्यांचंच क्रॉसिंग ओव्हर होतं का? जे काय आर्म अटॅच होतात हा क्रोमोझोम. त्यांचंच फक्त क्रॉसिंग ओव्हर. ओके सर. आणि हे दोघे यांना आपण नॉन सिस्टर म्हणतो. माहिती ना तुम्हाला या दोघांना कोणते क्रोमॅटिड म्हणतो आपण? नॉन सिस्टर. कसं असतं बघा, हा एक क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम आहे, हा ऍक्च्युअल मध्ये क्रोमोझोम असतो. या क्रोमोझोमच्या या कॉपी बनलेल्या असतात बरोबर. ही एक कॉपी आणि ही एक कॉपी. या दोघांना आपण काय म्हणतो माहिती? कोणते क्रोमॅटिड? सिस्टर क्रोमॅटिड. या दोघांना आपण सिस्टर म्हणतो. याच्यासारखेच दुसरे जे असतील पेअर मध्ये ते पण असा क्रोमोझोम ऑलरेडी असणार, त्याची ही कॉपी असते. हे दोघे पण काय असणार? पुन्हा सिस्टर. हे सिस्टर. आता यामध्ये आणि यामध्ये क्रॉसिंग ओव्हर आहे. हे दोघे कोण झाले आता? नॉन सिस्टर. कळालं का? मग क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये होतं? फक्त नॉन सिस्टरच्या आर्म्स. मी इथे बघा, हा आर्म आणि हा आर्म हे दोघे नॉन सिस्टर. हे दोघे पण काय आहेत? नॉन सिस्टर. हे दोघे पण काय आहेत? इथे नॉन सिस्टर. हे दोघे पण काय आहेत? इथे नॉन सिस्टर. कळालं का? आणि हे दोघे पण काय आहेत? हे दोघे नॉन सिस्टर. कळालं का? नक्की समजते का बघा. हॅलो, केलं काय ड्रॉ तुम्ही हे काल? आज याच्यातलं काय स्क्रीनशॉट करताय? समजलं काय? येस सर. हो सर. करू करा हे मग. हो सर. हो सर. स्क्रीनशॉट करायचा कोणाला? करू राव. करा सर. चलो आता पुढे बघा. इथे झाली प्रोफेज फर्स्ट कम्प्लीट. प्रोफेज फर्स्ट ही कॉम्प्लेक्स फेज आहे. यामध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायगॅनिसिस झालं. जे आता मी सांगितलं तुम्हाला ते जसं तसं एनसीईआरटी मध्ये दिले. ठीक आहे, एनसीईआरटी मध्ये फिगर पण दिल्यात त्यांनी. आणि इथे आपण ही पूर्ण फेज स्टडी केली प्रोफेज फर्स्ट. एकदा डायगॅनिसिस झालं तर डायगॅनिसिस मध्ये काय झालं होतं? डायगॅनिसिस मध्ये असणारे जे क्रोमोझोम होते, सपोज हा एक क्रोमोझोम, हा दुसरा क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम यांचं टर्मिनलायझेशन झालं बरोबर. मग याचा एक पार्ट इकडे गेला. सपोज आपण एकाच ठिकाणी दाखवू क्रॉसिंग ओव्हर झालं. ठीक आहे, एकापेक्षा जास्त ठिकाणी पण होऊ शकतो. इथे टर्मिनलायझेशन झालंय, क्रॉसिंग ओव्हर झाले. क्रॉसिंग ओव्हर झालं तर बघ, याचा पार्ट इकडे गेला, याचा पार्ट इकडे. क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट झालाय डायगॅनिसिस. आता हे जे क्रोमोझोम असतील ना, हे असे रॅन्डमली सायटोप्लाझम मध्ये आले, कारण न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झाली. डायकायनेसिसच्या फेज मध्ये टर्मिनलायझेशन झालंय चियास्मॅटाचं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झालेली आहे. आता पुढे काय होणार? हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या आतमधले जे क्रोमोझोम असतात, हे क्रोमोझोम सर्व मिडलला अरेंज होतात, कारण सेंट्रिओल जे असतात ते कुठे आलेले आहेत? पोल्सला आलेले. सेंट्रिओलच्या मध्ये काय बनलेले असतात? स्पिंडल फायबर. हा, स्पिंडल फायबर किंवा स्पिंडल फायबर किंवा मायक्रोट्युब्यूल जे असतील ना, ते या सेंटर कायनेटोकोरला होल्ड करतील. कायनेटोकोरला होल्ड करतील आणि त्याला ते बरोबर मिडलला आणतील. ते आणतील त्याला मिडल. हा बघा, हे आणतील त्याला मिडल. हा एक इथे, ठीक आहे. मिडलला आणतील म्हणजे काय? हा क्रोमोझोम बघा तुम्हाला इथे दिसेल. आले काय बघा. आता याच्याकडे हा पार्ट इकडे ही कॉम्बिनेशनने मिळालेला आणि याच्याकडे हा पार्ट रिकॉम्बिनेशन. बघा बरं, झालं का? कुठे आले हे सर्व? इक्वेटोरला आले. कोणती फेज झाली? मेटाफेज.
मेटाफेज कोणती? फर्स्ट. मेटाफेज फर्स्ट. ठीक आहे. आता पुढच्या फेज मध्ये आता खूप सोपं आहे पुढे. आता काय होईल, हा पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम वर जाणार आहे, पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम खाली येणार आहे. तेव्हा बरं, कारण हा जो सेंट्रिओल असेल ना त्याला एकाला वर ओढील पूर्णपणे, आणि एक जो सेंट्रिओल असेल एकाला पूर्णपणे खाली ओढील. आपण एकाला वर ओढताना दाखवू इथे. हा पूर्णचे पूर्ण वर जाईल. आणि एक पूर्णचे पूर्ण खाली आले. हा एक्सचेंज झालेला पार्ट, याचा हा एक्सचेंज झाला. आले खाली दोन्ही पण झाले का दोघे सेम? कोणती फेज झाली? ऍनाफेज फर्स्ट. तर त्याला एकच असायला पाहिजे ना पेअर क्रोमॅटिड्सची. कुठे? सर ऍनाफेज 1. नाही नाही, इथे तू म्हणतोय स्प्लिट व्हायला पाहिजे असं म्हणायचं का तुला? हो. नाही, स्प्लिट ऍनाफेज 1 मध्ये नाही. हे मिओसिस चालू आहे. मायटोसिस मध्ये हाफ पार्ट नाही जाणार राहुल इथे, कारण हे ऍनाफेज, तू जर मायटोसिस मध्ये बघितलं ना, मायटोसिस मध्ये डिव्हिजन एकदाच होतं, त्याच्यामध्ये पहिल्याच डिव्हिजनला स्प्लिटिंग होतं. पण हे आहे काय? मिओसिस. मिओसिस मध्ये आपण बघतोय काय रे, मिओसिस मध्ये डिव्हिजन किती वेळेला होतं? 2 वेळेला, बरोबर ना? हे आहे कोणतं रे? मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट मध्ये स्प्लिटिंग नाही होत. मिओसिस फर्स्ट मध्ये एक पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम वर जातो, एक पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम खाली जातो. आणि ऍनाफेज जेव्हा सेकंड असेल ना त्यावेळेस त्याचं स्प्लिटिंग होणार. सांगतो मी तुला, एवढं बघ, सोपं आहे हे. तर एवढं कळालं तुला? हा पूर्णचे पूर्ण वर गेला, पूर्णचे पूर्ण खाली आला. हो सर. ओके, आता पुढे बघ. तुला ते डायरेक्टली मायटोसिस मध्ये एकच डिव्हिजन असतं, त्यामुळे मायटोसिस मध्ये मी ते सांगितलं होतं की मायटोसिस मध्ये डायरेक्ट स्प्लिटिंग होतं, बरोबर? आता इथे 2 वेळेला होणार आहे डिव्हिजन. दुसऱ्या डिव्हिजनला तुम्हाला हे दिसेल, काय दिसेल? एक एक स्प्लिट होताना दिसेल सेंट्रोमियर. ऍनाफेज फर्स्ट झाली, कोणती लास्ट फेज? टेलोफेज. टेलोफेज फर्स्ट. ठीक आहे. टेलोफेज फर्स्ट मध्ये बघा, हा क्रोमोझोम वर गेलाय ना, आणि एक क्रोमोझोम खाली आलाय. हेच तर इथे लक्षात ठेवायचंय. ओके, मिओसिस मध्ये हेच तर लक्षात ठेवायचंय की ऍनाफेज फर्स्ट मध्ये स्प्लिटिंग होत नाही. ठीक आहे. टेलोफेज मध्ये बघा, 2 क्रोमोझोम 2 पोलला गेले, दोघांच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनून जाईल, इव्हनली न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनणार, न्यूक्लिओलस बनणार. आणि हे जे 2 सेंट्रिओल आहेत ना, वरचा सेंट्रिओल हा वाला, हा एक सिलेंडर वाला पेअर आहे. हा पेअर इथे येऊन अरेंज होईल, झाला का? आणि हा जो सिलेंडर वाला पेअर आहे तो इथे येऊन अरेंज झाले, दोघांचे सेंट्रिओल झाली का टेलोफेज फर्स्ट? हॅलो. आता लास्ट फेज काय पुढची? टेलोफेज नंतर काय होतं? सायटोकायनेसिस. याला म्हणतो आपण सायटोकायनेसिस फर्स्ट. सायटोकायनेसिस फर्स्टला दुसरं एक नाव आहे, इंटरकायनेसिस. काय नाव आहे दुसरं? हॅलो. इंटरकायनेसिस. यामध्ये काय होणार? एका सेलच्या 2 सेल बनणार. ही एक सेल बनली, ही एक सेल. हा याचा न्यूक्लियस, हा याचा न्यूक्लियस. ओके. झाला ना क्रोमोझोमच्या सराउंडिंगला मेम्ब्रेन. कधी फॉर्म होणार? टेलोफेज मध्ये होणारच ना मेम्ब्रेन फॉर्म. टेलोफेजचा फीचरच येते काय? सेल मेम्ब्रेन फॉर्म होईल. आणि हा तुमचा न्यूक्लियस बघा, हा आहे न्यूक्लियस. क्लिअर आहे का? हॅलो. येस सर. तर ते सायटोकायनेसिस मध्ये पण क्रॉसिंग तसंच राहणार आहे ना? क्रॉसिंग नाही, म्हणजे सायटोकायनेसिस मध्ये फक्त सायटोप्लाझम डिवाइड होईल. जसं मायटोसिस मध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतो ना, एका सेलच्या किती सेल झाल्या? 2 सेल झाल्या. ही झाली पहिली सेल, ही झाली दुसरी सेल. झाल्या का 2 डॉटर सेल तयार? काय तयार झाल्या? 2
डॉटर सेल्स फॉर्म झाल्या का? हॅलो, येस सर. Yes, sir. आता बघा. सर हा बोल ना. सर टेलोफेज मध्ये मग स्पिंडल फायबरची डायरेक्शन तीच राहणार का? मग ते सेल्स बरोबर डिवाइड होणार? स्पिंडल फायबर जे असतील ते सेल्स बरोबर. आता बघा, हा जो सेंट्रिओल आहे हा एका पोलला जाणार टेलोफेज मध्ये, इथे येऊन जमा होणार आणि याचं सेंट्रोझोम बनणार, बरोबर. आणि हे जे दोन सेंट्रिओल आहेत ते इथे येऊन जमा होणार आणि यांचं सेंट्रोझोम बनणार. क्लिअर? नाही सर, मग ते सेल बरोबर डिवाइड होऊन परत बनणार का असं म्हणायचं? हा, सेल बरोबर डिवाइड होणार. अच्छा, ठीक आहे. ओके. आता बघ इकडे दोन सेल बनल्या, इथे पण तो सेंट्रोझोम बनलेला असेल, इथे पण तो सेंट्रोझोम बनलेला असेल. सेंट्रोझोमच्या आतमध्ये काय असतील? स्पिंडल फायबर वाला सेंट्रिओल्स असतील. झाले का सेंट्रिओल अरेंज? सर्व काही अरेंजमेंट झाली का? दोन सेल बनल्या का? आता इथे बघा, अगोदर पॅरेंट सेल काय होती माहिती तुम्हाला? तुम्हाला माहिती पॅरेंट सेल काय होती? 2n = 2c. डॉटर सेल पण 2n. एस फेज काय कंडिशन होती? एस फेज नंतर होती 2n = 4C. 4C. हे क्लिअर आहे का तुम्हाला? बघा हे Yes, sir. जे एस फेज नंतर दिसतं तुम्हाला बघा, 1 2 3 4. किती 4c आहेत? 4 आहेत सी, म्हणून 4c. बघा ना, 1 2 3 आणि 4, 4c झाले ना. समजलं ना तुम्हाला? 2n = काय झाले? 4c झाले. कधी? एस फेज नंतर. आता ज्या डॉटर सेल बनल्या ते सांगा बरं मला काय? n = 2c. N is equal to 2C. 2c, बरोबर. हे पहा, या मधल्या डॉटला, या सेंट्रोमियरला तुम्ही n कन्सिडर करा. सेंट्रोमियरला तुम्ही n कन्सिडर केलं तर पहिली सेल जी बनली ती काय? n = 2c. दुसरी सेल बनली ती पण काय बघा? N is equal to 2C. झालं का? मग बघा इकडे 2n = 4c चं काय झालं? n = 2c झालं. n = 2c. रिडक्शन झालं. रिडक्शन झालं. म्हणून मियोसिस फर्स्टला तुम्ही कोणता डिव्हिजन बोलणार? रिडक्शनल डिव्हिजन. क्लिअर आहे का तुम्हाला? Yes, sir. रिडक्शन का झालं माहिती का? स्प्लिटिंग नाही झालं म्हणून रिडक्शन. स्प्लिटिंग झालं असतं तर डायरेक्ट 4 बनले असते, असं नाही 4 बनणार डायरेक्ट. कळालं तुम्हाला? बघा, हा पूर्णची पूर्ण वर गेला, एक पूर्णची पूर्ण खाली आला, त्याच्यामुळे टेलोफेज बनली आणि टेलोफेज नंतर हे झाली फेज. आता ज्या दोन डॉटर सेल बनल्या यांची कंडिशन काय? n = 2c, n = 2c. या दोन्ही डॉटर सेल मध्ये आता पुढे होणार आहे पुढची फेज, ती कोणती असेल? Meiosis 2. कळतंय का? म्हणजे मियोसिस मध्ये डीएनए रेप्लिकेशन एकदाच होतं, पण सेल किती वेळेला डिवाइड होणार? 2 वेळेला. आर यू गेटिंग दिस? हॅलो. आता ही जी वरची Yes, सेल sir. ही एक सेल वरची, ही सेल पण डिवाइड होणार आणि खालची सेल ही सुद्धा डिवाइड होणार. ओके. आता हे जे सेकंड बघणार आहेत आपण, हे मियोसिस सेकंड आपण डिस्कस करूया. हे झालं का तुमचं? बघा, डन. याचं स्क्रीनशॉट करा. घेऊ का मियोसिस सेकंड आता? हॅलो, हो सर. स्क्रीनशॉट केला ना तुम्ही? येस. आता बघा इकडे सर्वांनी, ही जी सेल होती या सेल मध्ये ही एक सेल बनली, हिच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे. दुसरी एक सेल बनली, हिच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे. ओके. ही जी सेल होती हिच्याकडे असणारे n = 2c, बरोबर. आणि दुसरी सेल असणारे ती सुद्धा काय असणार आहे? n = काय? हे बघा, हा याचा एक्सचेंज झालेला पार्ट, हा याचा एक्सचेंज झालेला. आता हे दोन्ही पण सेल यांचं काय होणार आहे? मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंड मधली पहिली फेज आहे प्रोफेज काय रे? 2. ठीक आहे. प्रोफेज 2 मध्ये काय होणार पहा? न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होणार? डिसअपियर. म्हणजे तुम्हाला आता न्यूक्लियस दिसणारच, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होणार. त्यानंतर इथला जो सेंट्रिओल असेल पेअर मधला, हा सेंट्रिओल पण कुठे जाणार? पोलर रिजनला जाणार. ते पण डबल झालेले असतील, ते पोलर रिजनला जातात. आणि
यांच्यामध्ये काय बनणार? स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर बन तर इकडे प्रोफेज मध्ये स्पिंडल फायबर बनतो का? स्पिंडल फायबर तर बनायला आधीपासून सुरुवात होते ना प्रोफेस, पण हे पूर्णपणे या पोलला गेलेले नसते. ठीक आहे, स्पिंडल फायबर बनायला तर प्रोफेस पासून सुरुवात होते, कारण प्रोफेस मध्ये बघा हे दोन असे एकमेकांच्या अपोजिट साईडला जायला सुरुवात होतात. कळतं का? हॅलो, येस सर. ज्यावेळेस ते Yes. अपोजिटला जायला सुरुवात होतात ना, त्याच वेळेस त्यांच्यामध्ये सपोज आता हा असा आहे एक जवळ, दोन शेजारी शेजारी, ज्यावेळेस ते दूर जायला सुरुवात करणार ना, हे असं सिलेंडर गेला इकडे, एक सिलेंडर, त्याच्यामध्येच त्यांचे स्पिंडल फायबर बनलेले असतात असे. कळतं का? हॅलो, येस सर. म्हणजे ते थोडेसे दूर दूर जसे जसे जातात तसे तसे त्यांच्यामध्ये स्प्लिंटर फायबर बनतच असतात. तो आता इथे आला तरी पण स्प्लिंटर फायबर त्यांच्यामध्ये बनलेले असते. कळलं का? ते असे असते. हो सर. न्यूक्लिअर मेमरी पूर्ण Yes, डिसेक्ट sir. झाली तर तुला ते असे दिसायला सुरुवात. कळालं? हॅलो, हो. आणि मग बरोबर, कसे होतात? डबल कसे होतात सेंट्रिओल? सेंट्रिओल डबल कसे होतात? आता हे पेअर मध्ये असतात ना. सेंटर हे बघा, सिलेंडर कसे असतात? हा एक सिलेंडर, हा एक सिलेंडर, दुसरं सिलेंडर असतं, दुसरं सिलेंडर असतं. काय होतं बघ, हा सिलेंडर आणि हा सिलेंडर यांच्यामध्ये असे पेअर बनतात. एकामध्ये 8 असतात. माहिती तुला? शिकलो होतो आपण स्ट्रक्चर. सेंट्रिओलचं स्ट्रक्चर शिकली का तू? नाही सर, आता म्हणजे एकच पेअर आहे ना दोघा सेलकडे, म्हणून मी विचारलं. नाही, त्या डबल होतात ना एसफेज त्या याच्यामध्ये. इंटरकायनेसिसच्या फेज मध्ये फक्त सेंट्रिओल डबल होतात, पण डीएनए नाही होणार. कळालं का? कळालं. मग ते असे असे पेअर असतात आणि एकामध्ये 8 फायबर बाहेर निघतात, ते असं बनून जातं. कळतं काय तुला? समजले हे? पुढची फेज बघा, प्रोफेज मध्ये. प्रोफेज मध्ये मग हा क्रोमोझोम जो असेल तो असा पसरलेला, स्प्रेड झालेला असेल. स्प्रेड झालेला म्हणजे त्याचं कंडेन्सेशन झालेलं असेल, आणि तो जो असेल तो असा सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड झालेला असेल, म्हणजे सायटोप्लाझम मध्ये इकडे तिकडे पडलेला असेल. याला पकडून कुठे आणलं जाईल? कुठे आणलं जाईल? मिडलला आणलं जाईल. मिडल्सला आणलं जाईल. आणि याला कोणती फेज म्हणतो आपण मग? कोणती फेज? मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय होणार? हे जे क्रोमोझोम असतील ना, या क्रोमोझोमला मिडलला आणलं जाईल. या सेंट्रोमियर, सेंट्रिओल, सेंट्रिओल त्याला पकडणार, त्याला बरोबर मिडलला आणणार. याच्या मिडलला इथे आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, इथे पाहिजे मिडलला आणणार. जे की पॉइंट आहेत ना ते समजून घ्या. हे आला मिडलला, बघितलं? त्याच्यानंतर याला सुद्धा मिडलला आणलं जाईल. हा पण येईल कुठे? सर मिडलला ऍनाफेज येते ना? मिडलला मेटाफेज. मिडल फॉर मेटाफेज, बरोबर ना? मेटाचा मिनिंगच काय असतो? मिडल. बरोबर आहे का मी? येस सर. हा, ही झाली मेटाफेज. बघा बरं, आले का मिडलला क्रोमोझोम? दोन्ही मिडलला आहे. प्रोफेज मध्ये ते मिडलला नव्हते, त्यांना बरोबर मिडलला आणलं जाईल. मिडलला त्यांना सेटल केलं जाईल. त्यानंतर पुढची फेज कोणती असते मग? एनाफेज. एनाफेज 2. आता एनाफेज 2 मध्ये काय होणार? आता तुम्ही जे बोलले होते ना पहिल्या फेज मध्ये स्प्लिटिंग, ते स्प्लिटिंग तुम्हाला इथे होताना दिसेल. या सेल मध्ये आणि या सेल, दोन्ही सेल मध्ये तुम्हाला स्प्लिटिंग होताना दिसेल. स्प्लिटिंग होताना दिसेल. आणि हा जो क्रोमोझोम असेल याचं स्प्लिटिंग होईल. बघा, स्प्लिटिंग होईल तर याचे दोन आर्म, एक आर्म जो असेल तो वर जाईल असं, आणि एक आर्म जो असेल तो असं खाली येईल. बरोबर का? हॅलो, आणि याच्यामध्ये पण एक आर्म जो असेल तो असा वर जाईल, एक आर्म जो असेल तो खाली येईल. बघा, झालं का स्प्लिटिंग? हॅलो, येस सर. हे बघा, यांच्यामध्ये इथे एक्सचेंज झालेलं होतं. या पॉइंटला त्यांचा एक्सचेंज झाला. क्रॉसिंग ओव्हर जिथे झालं होतं, हा एक मिनिट, आता क्रॉसिंग ओव्हर जिथे झालं होतं तिथे स्पिंडलने यांना पकडून असं दोन्ही बाजूने सेपरेट करून टाकलं. याला सेपरेट करून टाकलं. ही झाली अनाफेज. सेपरेट झाले दोघे पण. आता बघा, याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनणार. पुढची फेज कोणती असणार? याच्या पुढची फेज कोणती रे? टेलोफेज. टेलोफेज. टेलोफेज 2. टेलोफेज 2 मध्ये काय बनणार?
या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनणार, या भोवती न्यूक्लिअर, इथे ड्रॉप होतो, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इथे पण, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि प्रत्येक न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये यू कॅन फाइंड अ क्रोमोझोम लाईक दिस. आता हा तुम्ही समजला असेल तुम्हाला कसं ड्रॉ करायचं ते जागा नाही ऍक्च्युली. सर म्हणजे n इज इक्वल्स टू c चे 4 सेल्स बनणार. येस, एन इज इक्वल टू सी चे 4 सेल्स बनणार. इथे ते बघा क्रॉसिंग ओव्हर झालेला पार्ट आहे हा सुद्धा इथे क्रॉसिंग ओव्हर झालेला पार्ट. बघा बरं आता आता टेलोफेज सेकंड नंतरची पुढची फेज काय असणार? सायटोकायनेसिस. अक्षता तुला समजते का स्वराली? येस सर. सायटोकायनेसिस सेकंड नंतर काय होणार? या सेलचं डिव्हिजन होणार. या बघा एका सेलच्या किती झाल्या बघा, 2 झाले. आता बघा इथे कंडिशन काय झाली? एन इज इक्वल टू बोल ना सी, एन इज इक्वल टू काय 1c म्हणजे सी. इथे पण काय एन इज इक्वल टू काय रे सी, आणि इथे पण काय राहुल एन इज इक्वल टू सी. किती झाले? किती सेल 4. बनले? 4 सेल. अगोदर पॅरेंट सेल काय होती? सर्वात आधीची पॅरेंट सेल काय होती? एन इज इक्वल टू 2c, बरोबर. 2n इज इक्वल टू 2c आधीची पॅरेंट सेल. ती मग डबल झाली होती. काय झाली होती? 2n इज इक्वल टू काय झाली होती? 4c. मग हिचं झालं मियासिस फर्स्ट. मियासिस फर्स्ट मध्ये काय बनलं? एन इज इक्वल टू काय रे 2c. ते होतं रिडक्शनल डिव्हिजन. 2n चा n झालं होतं मियासिस फर्स्ट. मियासिस सेकंड मध्ये काय झालं? n चं nच राहिलं, n इज इक्वल टू 1c. हे झालं मियासिस काय रे सेकंड. बघा एकदा ऑब्झर्व करा सर, कळतंय का? येस सर. पॅरेंट सेल काय होती? 2n इज इक्वल टू 2c. त्यानंतर एस फेज नंतर काय झालं? एस फेज नंतर सेल होती 2n इज इक्वल टू 4c. मियासिस फर्स्ट नंतर काय झालं? 2n चं n झालं, 2n इज इक्वल टू 4c होतं, n इज इक्वल टू 2c झालं. n इज इक्वल टू 2c चं सेकंड नंतर काय होणार? n इज इक्वल टू 1c होणार, बरोबर. n चं nच राहिलं, n चं nच राहिलं म्हणजे काय झालं? n चं n राहिलं सेकंड मध्ये, म्हणून मियोसिस सेकंड इज लाईक काय रे? मायटोसिस. लाईक मायटोसिस. इट इज नॉट अ मायटोसिस बट इट इज लाईक मायटोसिस. समजलं का तुम्हाला? म्हणजे बघा 2n चं n झालं, 2n चं n झालं, ओव्हरऑल काय झालं बघा बरं, 2n चं n झालं, म्हणून मियोसिस काय आहे? मियोसिस काय आहे? कोणता डिव्हिजन? रिडक्शनल. कळालं का? समजलं का? म्हणजे बघा स्पर्म जे फॉर्मेशन होतं ते 4 हॅप्लॉइड सेल बनतात स्पर्म मध्ये, आणि जे 4 हॅप्लॉइड सेल बनले ते यामुळेच बनले. चला स्क्रीनशॉट करा पटकन, 1 मिनिट बाकी. स्क्रीनशॉट करा, मी अपलोड करतो लेक्चर.